नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अन्न आणि औषध प्रशासनामार्फत जी 10,000 प्लसची जाहिरात येणं अपेक्षित होतं त्यापैकी प्राथमिक स्तरावरती 2 पदांसाठीची जाहिरात आली. अर्थात ही खूप कमी पदांसाठी यावरती आपण काम करूया, पण आता जी जाहिरात आली थोडक्यात माहिती करून घ्या. 2 पदांसाठी कोण पात्र आहे, काय वयोमर्यादा आहे, कधी फॉर्म सुटताय, कधीपर्यंत फॉर्म भरायचे याच्याबद्दल डिटेल्स तुम्हाला पूर्ण मी सिरीजमध्ये देणारच आहे. पण आज ही ऍड फक्त आपण समजून घेऊया. तिकडे जाण्यापूर्वी काही दिवसापूर्वीच तुम्हाला सांगितलं होतं की अन्न व औषध प्रशासनामार्फत जाहिरात येणार आहे आणि या जाहिरातीसाठी बऱ्याच विद्यार्थ्यांनी तयारी करत आहे. आता या जाहिरातीसाठी इग्नाइट अकॅडमी कडनं या परीक्षेची तयारी करण्यासाठी ही बॅच आपण लॉन्च केली आहे, जिला आपण सरळ सेवा सर्व समावेशक असं नाव दिलंय. टीसीएस पॅटर्न नुसार सगळी तयारी तुमची होऊन जाणार आहे, ज्यामध्ये बघा नगरपालिका, अन्न प्रशासन, औषध प्रशासन, लेखाधिकारी, कोषागार, त्याचप्रमाणे आदिवासी विभाग असेल, त्याचप्रमाणे वन विभाग असेल, अशा मोठ्या प्रमाणात जाहिराती अजूनही येणं बाकी आहे. ह्या सगळ्यांसाठी ही बॅच तुम्हाला इथे आपण लॉन्च केली आहे. या बॅचची फी तुम्हाला फक्त 1499 प्लस जीएसटी. आता जर तुम्ही घ्याल तर 25% ऑफ मध्ये बॅच अवेलेबल अजून पण आहे. त्यासाठी TCS 25 या नावाचा कोड वापरायचा आहे. बॅच 16 सप्टेंबर पासून लाईव्ह चालू झाली आहे. रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला बघायला मिळतात. त्यानंतर या बॅच मध्ये बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत मार्गदर्शन आहे. सराव टेस्ट सिरीज आहे, PDF स्वरूपात नोट्स उपलब्ध आहे, रेकॉर्डेड लेवल लेक्चर आहे, अनलिमिटेड व्ह्यू आहे. या संदर्भात लगेच ऍप डाउनलोड करून डायरेक्ट तुम्ही परचेस करू शकता. आता जो मुख्य मुद्द्याकडे काही दिवसांपूर्वीच तुम्हाला मी ऍड दाखवली बघा. लोकसत्ताने ही ऍडव्हर्टाइजमेंट केली होती किंवा जाहिरात न्यूज दिली होती, ज्यामध्ये 10,468 पदांसाठी जाहिरात येणं अपेक्षित होतं. पण तुर्तास आता 2 पदांसाठी जाहिरात घोषित झाली आहे. त्यात तुम्हाला मी सांगितलं पण होतं की एवढ्या जागा आहेत, एवढ्या जागा रिक्त आहे. टोटल 10,468 रिक्त आहे. यापैकी आता इथे तांत्रिक सहायकाच्या जर जागा बघितल्या तर 6,180 रिक्त आहे. पण आताची जाहिरात फक्त 2 अंकी आकड्यांमध्ये आहे. 37 जागा फक्त तुम्हाला इथे दिलेल्या आहे. बघूया आपण त्यात काय दिलेल्या आहे. बाकी गट क च्या बघा, लिपिक आहे, वरिष्ठ लिपिक आहे, लिपिक, टंकलेखक, शिपाई, खूप मोठ्या प्रमाणात ही जाहिरात येणं अपेक्षित आहे. वेट करूया आपण, अजूनही जाहिरात येणार आहे. पण तुर्तास ही जाहिरात आलेली आहे 2 पदांसाठी. जाणून घ्या कोणते 2 पद त्यामध्ये इन्क्लूड केले बघा. अन्न आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कार्यालयामधून 24 म्हणजे कालच 20 तारखेला ही जाहिरात आलेली आहे. ह्या जाहिरातीमध्ये 2 पद आहे. गट क चं 1 पद आहे, ज्याला आपण वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक म्हणतो. गट ब चं 1 पद आहे, विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ म्हणतो आपण, ते अराजपत्रित आहे. कोणत्या प्रयोगशाळांमध्ये? मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागामधील प्रयोगशाळेमध्ये इथे अपॉइंटमेंट केली जाणार आहे. आता यामध्ये लक्षात घ्या, जे पहिलं पद आहे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गट क चं पद आहे. यामध्ये पदसंख्या टोटल आहे 37. कशा आहे 37 पदसंख्या? तर SC साठी बघा, ST साठी 5 जागा, SC साठी 2 जागा, NT अ ला 1, ब ला 1, क ला 2, ड ला 0. त्यानंतर विशिष्ट मागास प्रवर्ग स्पेशल बॅकवर्ड क्लास 1 आहे, OBC ला 6 आहे, SC-BC 4 आहे, EWS 4 आहे. आणि एकूण तुम्हाला ओपनला 11 जागा आहे. अशा 37 जागा इथे देण्यात आल्या. त्याचं समांतर आरक्षण तुमच्या समोर याप्रमाणे समांतर आरक्षण आहे. हे समांतर आरक्षण तुम्हाला भेटते. महिला आरक्षण आहे, माजी सैनिक, पदवीधर, अंशकारणी, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आहे, खेळाडू आहे, अनाथ आहे, दिव्यांग आहे, अशा टोटल जागा इथे देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर दिव्यांगांसाठी कोणाला दिले ते पण दिले बघा. 1 जागा आहे तुम्हाला, ती या उमेदवारांना मिळणार आहे. त्याचप्रमाणे जर आपण सेकंड पद आहे विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ, गट ब चं अराजपत्रित पद आहे. यासाठी जागा किती आहे? 19 जागा आहेत. त्याचं समांतर आरक्षणानुसार जर बघितलं आपण, परत सामाजिक आरक्षणानुसार ST ला 1, SC ला 1, अ ला 1, ब ला 1, क ला 1, ड ला 0, SBC ला 0, OBC ला 4, SBC ला 2, EWS ला 2, ओपन ला 6 असं जागांचं वर्गीकरण आणि समांतर आरक्षण तुम्हाला इथे दिसतंय. आता यामध्ये हे जे उमेदवार आहे ज्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांना फॉर्म सुटणार कधी आहे? 23 सप्टेंबर पासून बघा. 23 सप्टेंबर पासून म्हणजे सोमवार पासून फॉर्म सुटणार आहे. आणि फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे 22 ऑक्टोबर पर्यंत बघा. 22 ऑक्टोबरला फॉर्म भरायचा आहे. आणि याबाबतची एक्झाम डेट कधी असणार आहे हे डिटेल्स तुम्हाला ते कळवणार आहे. नंतर ते कळवणार तुम्हाला. त्यात अजून महत्वाचं काय याच्यामध्ये सांगितलंय, दोन्ही पदांसाठी ऑनलाईन परीक्षा स्वतंत्रपणे स्वतंत्र वेळापत्रकानुसार घेण्यात येतील. म्हणजे स्वतंत्र होणार आहे, एकत्र एक्झाम होणार नाही. दोघांच्याही एक्झाम वेगवेगळ्या होणार आहे. फॉर्म कसा भरायचा त्याबद्दल मी डिटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगणार आहे. फॉर्म भरताना काय काळजी घ्यायची ते पण सांगणार आहे. सिलेबस काय, परीक्षा पॅटर्न काय, निवड पद्धत कशी असते हे पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगतो. त्यानंतर इथे तुम्ही जर वयोमर्यादा बघितली तर ओपन कॅटेगरीच्या
उमेदवारांसाठी 18 ते 38 कॅटेगरीसाठी वय 5 वर्ष शिथिल म्हणजे 43 वर्षापर्यंत सूट आहे आणि दिव्यांगांना 45 वर्षापर्यंत सूट आहे. पदनाम आणि वेतन श्रेणी जर आपण बघितली तर तुम्हाला लक्षात येईल हे जे पद आहे विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ ज्याला अराजपत्रित गट ब चं पद म्हणतो, इंग्लिशमध्ये त्याला अनालिटिकल केमिस्ट म्हणतो. याची सॅलरी स्ट्रक्चर बघा 38,600 पासून 1,22,800 पर्यंत आहे. S14 मध्ये हे मोडत आहे. अधिक महागाई भत्ता नियमाप्रमाणे इतर देय असतील म्हणजे सुरुवातीलाच तुम्हाला साधारणतः 50,000पर्यंत सॅलरी या पदासाठी असणार आहे. अराजपत्रित पद आहे. यासाठी कोण फॉर्म भरू शकतं? यासाठी ज्या विद्यार्थ्यांची डिग्री झाली फार्मसीमध्ये म्हणजे बी फार्म झालेले विद्यार्थी फॉर्म भरू शकता. बघा बी फार्म झालेले, त्याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले डिग्री इन केमिस्ट्री म्हणजे MSc झाला असेल तुमचं केमिस्ट्रीमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता. बायोकेमिस्ट्री ऑफ रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी बायोकेमिस्ट्री जर तुमचं झालं असेल पोस्ट ग्रॅज्युएशन बायोकेमिस्ट्रीमध्ये तर तुम्ही फॉर्म भरू शकता. बघा मराठीमध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाचा औषध निर्माण शास्त्र शाखेची पदवी किंवा रसायनशास्त्र केमिस्ट्री किंवा जीवशास्त्र रसायनशास्त्र बायोकेमिस्ट्री पदव्युत्तर पदवी ज्यांची झाली ते फॉर्म भरू शकता, ज्याला अनुभवाची गरज नाही. आता दुसरं जे आहे अर्हता काय बघा, दुसरी अर्हता हे तर भरू शकता. और काय ज्याची डिग्री इन सायन्स सेकंड क्लास झाली. बघा मराठीमध्ये सांगायचं म्हटलं तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणीतील पदवी ज्यांची झालेली आहे असे उमेदवार प्लस त्यांना अनुभवाची गरज आहे. किमान त्यांना बघा औषधी द्रव्य विश्लेषणाचा किमान 18 महिन्यांचा अनुभव लागणार आहे. त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर केमिस्ट्री मधनं डिग्री झाले विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकता. अदरवाईज तुम्हाला MSc इन केमिस्ट्री विद्यार्थी फॉर्म भरू शकता. पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये बायोकेमिस्ट्री वाला फॉर्म भरू शकतो आणि बी फार्म वाला फॉर्म भरू शकतो या पदासाठी. दुसरं जे पद आहे दुसरं पद आहे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गट क सिनियर टेक्निकल असिस्टंट म्हणतो आपण त्याला S13 म्हणजे 35,400 पासून 1,22,400 पर्यंत सॅलरी स्ट्रक्चर तुम्हाला आहे. समजा सुरुवातीलाच तुम्हाला 45,000 पर्यंत सॅलरी या ठिकाणी मिळणार आहे. बघा त्यानंतर यासाठी कोण फॉर्म भरू शकतं तर मान्यताप्राप्त विद्यापीठाचा विज्ञान शाखेचा द्वितीय श्रेणीतील पदवीधर म्हणजे सायन्स मधून जो पदवीधर आहे तो विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतो किंवा तुम्हाला डिग्री इन फार्मसी म्हणजे बी फार्मसी झालेला विद्यार्थी सुद्धा इथे फॉर्म भरू शकणार आहे. याला अनुभवाची गरज नाहीये. परीक्षा शुल्क नेहमीप्रमाणे 1,900 पर्यंत आहे. TCS एक्झाम घेण्याचे चान्सेस आहे. अंतिम दिनांकास तुमची ही शैक्षणिक अर्हता कंप्लीट असणं किंवा धारण करणं आवश्यक आहे. त्यानंतर 18 सप्टेंबर मध्ये बघा म्हणजे ही ऍड ऑलरेडी याच्यावरती www.fda.maharashtra.gov.in यावरती यायला पाहिजे पण अजून मला तरी पाहायला मिळालं नाहीये. कदाचित उद्या ती ऍड प्रकाशित होऊन जाईल कारण 23 तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. सो ही अशी जाहिरात आलेली आहे. ही जाहिरात लोकमतने दिली मुंबई एडिशनला 22 सप्टेंबरची जाहिरात आहे पेज नंबर 7 वरती आलेली आहे. सो ही जाहिरात आली उद्यापासून फॉर्म भरायचे. फॉर्म भरायला थांबा, लगेच फॉर्म भरू नका. 20 दिवसांचा कालावधी 1 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. 10 दिवसानंतर फॉर्म भरा. याच्याबद्दल डिटेल्स माहिती मी तुम्हाला देतो पण उरलेल्या जागेसाठी सुद्धा जाहिरात येण्यासाठी आपण प्रयत्न करूया आणि उरलेल्या जागेसाठी सुद्धा जाहिरात नक्की येणार आहे. त्यासाठी तुम्ही लगेच अभ्यासाला लागा. इग्नाइट अकॅडमीची सरळ सेवा सर्व समावेशक बॅच लॉन्च केलेली आहे. ज्या बॅचची फी फक्त तुम्हाला 1499 प्लस GST आता घेतली तर तुम्हाला ही 25% ऑफ मध्ये TCS 25 नावाचा कोड वापरून बॅच घेऊ शकता. इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. काही शंका असेल तर या नंबरला कॉल करा 8888 25 6117. काही शंका असेल काही प्रश्न असतील कमेंटमध्ये नक्की टाका. हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन याची सिरीज नवीन तुमच्या प्रश्नांचं. तुर्तास थांबतो. धन्यवाद.